मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदावरती. तर आज आपण रसधातू म्हणजेच क्रियाशरीर विषयातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सप्तधातूंपैकी एक असा रसधातू पाहणार आहोत. आता आपण रसधातूमध्ये त्याची निरुक्ती पाहूया. तर रसधातूची निरुक्ती अशी आहे, तत्र रसगतो धातुः अहरः गच्छति इति अतो रसः. म्हणजे सुश्रुतांनी ही निरुक्ती सांगितलेली आहे. तत्र रसगतो धातू म्हणजे जो धातू सतत गतिशील आहे, सतत फिरत राहतो, आपल्या शरीरात सातत्याने 24 तास तो प्रवास करत राहतो, त्याला आपण रस असे म्हणतो. तो कधीच थांबत नाही, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, रस. आता आपण पाहूया रसाची पर्यायी नावे म्हणजे रसधातूची पर्यायी नावे, ज्याला वेगवेगळ्या कोणत्या नावाने आणखी ओळखलं जातं. तर फर्स्ट तर आहे सौम्य धातू. सौम्य का, तर तो आपण पाहतो लिक्विड, कोणतं पण लिक्विड हे सौम्य असतं, स्निग्ध असतं आणि की आपल्या मऊ असतं. म्हणून काय सांगितलेलं त्यांनी, स्निग्ध, शीत, गुरु इत्यादी गुणांचा परिणाम म्हणून रस सौम्य धातू म्हणला जातो, सौम्य धातू. त्यानंतर काय सांगितलेले, आहार प्रसाद. आहार प्रसाद म्हणजे काय, प्रसाद म्हणजे चांगला भाग, अन्नापासून तयार होणारा उपयुक्त भाग म्हणजे आहार प्रसाद. त्याच्यानंतर धातुसार म्हणजे काय, की सर्व धातूंचे पोषकांश रसामध्ये असल्याने त्यास धातुसार म्हणतात. याच्या पुढील जेवढे पण धातू येतं, रक्त, त्याच्यानंतर रक्त झाल्यानंतर मांस, त्यानंतर मेद, असे शुक्र धातूपर्यंत जेवढे पण धातू आहेत त्याचं सगळ्यांचं सार हे रसधातूपासूनच चालत आलेलं असतं. रसधातूला रसात्मक ओजसुद्धाही म्हणतात, कारण की सातही धातूंचे उत्तम अंश एकत्र येऊन ओज तयार होते. त्याचप्रमाणे सातही धातूंचे पोषकांश चांगले भाग रसामध्ये अंतर्भूत असतात, एकवटलेले असतात. म्हणजे सगळ्या धातूंचे, सप्तधातूपासून 1 नंबरच्या धातूपासून 7 नंबरच्या धातूपर्यंत सगळ्यांचे पोषकांश हे रसधातूमध्ये समाविष्ट असतात. म्हणजे रसापासून सगळे धातू बनतात. रसपोषकांशापासून रक्तपोषकांश तयार होतं, रक्तपोषकांशापासून मांसपोषकांश तयार होतं, असे शुक्रपोषकांशापर्यंत तयार होतात. आणि म्हणून याला काय म्हटलेले, रसात्मक ओज असं संबोधलेलं गेलेलं आहे. अग्निसंस्कार सूचित करणारे रसाचे पर्याय आहेत आहार, तेज, अग्निसंभव, षड्रसाव. रक्ताच्या पोषणास जबाबदार म्हणून अश्रुकर, हा एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. रक्ताच्या पोषणास जबाबदार म्हणून अश्रुक कर. रक्ताला आपण म्हणतो अश्रुक, आणि रक्त पोषणासाठी तयार करणं, कर म्हणजे तयार करणे, म्हणून अश्रुक कर. सर्व सप्तधातूंमध्ये आद्य धातू आणि सगळ्यात पहिला धातू आणि ज्येष्ठत्व याला प्राप्त आहे. या धातूला ज्येष्ठत्व म्हणजे आपण आपल्या घरात कसं मोठा वडील, आपला मोठा भाऊ असतो, मोठे व्यक्ती असतात, त्यांना ज्येष्ठत्व प्राप्त असतं. तसेच रसधातूंना सर्व धातूंमधील ज्येष्ठत्व प्राप्त आहे, म्हणून त्याला मूल धातू, परधातू हे सुद्धा पर्याय नाव आहेत. आणि सप्तऋषींपैकी आत्रेय श्रेष्ठ सांगितलेले आहेत, म्हणून याला आत्रेय देखील या नावाने संबोधलं गेलेलं आहे. आता आपण पाहूया रसधातूचे स्थान. रसधातूचे स्थान काय, तर आता हा श्लोक आहे, हा श्लोक पाठ करायची गरज एवढी जर पाठ होत असेल तर पाठ करा, बट हा 2 नंबरचा जो श्लोक आहे हा नक्की तुम्ही पाठ करून ठेवा. कारण की काय सांगितलेले, रसावहानां स्रोतसां हृदयो मूलम दशच धमन्य. म्हणजे रसावहानां स्रोतसां, रसवह स्रोतसाचं स्थान म्हणजे काय सांगितले, हृदय आणि त्याच्या जवळच्या मूळ 10 धमन्य. धमन्य म्हणजेच आर्टरीज. हृदय स्थायी रसधातूचे मुख्य स्थान हृदय व 24 धमन्य आहेत, हे वरती सुश्रुतांनी सांगितलेले आहे. हृदय म्हणजे हृदयसमीप प्रदेशावर रसाचे स्थान आहे, आणि खाली काय सांगितलेले, चरकांनी हृदय आणि हृदयातून निघणाऱ्या 10 धमन्य हे रस व स्रोतसाचे मूल स्थान आहे. हृदय हे रसाचे उत्पत्ती स्थान, प्रक्षेपण आणि परीक्षण स्थान आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट MCQला पडू शकतो. हृदय हे रसाचे उत्पत्ती स्थान, प्रक्षेपण स्थान व परीक्षण स्थान सर्व दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणून रसाचे स्थान हे हृदय व त्या लगतच्या 10 धमन्य असे म्हणजे ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. आता आपण पाहूया रसधातूचे स्वरूप आणि संघटन. स्वरूप आणि संघटन. स्वरूप म्हणजे तो रसधातू आहे कसा, आणि संघटन म्हणजे कोणकोणत्या गोष्टींनी रसधातू बनलेला आहे. तर कोणताही धातू असू द्या, कोणत्याही धातूच्या स्वरूप आणि संघटनात हा श्लोक यायलाच हवा. सर्वइदं पांचभौतिकम अस्मिन् अर्थे, म्हणजे कोणतीही वस्तू ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. पंचमहाभूताशिवाय कोणतीही वस्तू बनत नाही, कोणतीही गोष्ट बनत नाही. रस हा पांचभौतिक असला तरी त्यामध्ये जल महाभूताचे आधिक्य असते. आता एक नियम आहे, व्यपदेशस्तु भूयसा नियमानुसार रस हा पांचभौतिक असला तरी त्यामध्ये जल आहे. रस म्हणजे काय, आपण लिक्विड, जल
हा अपधातू म्हणजे जलधातूपासून बनलेला आहे आणि याच्यात महाभूत आधिक्य जलाचे असते. बाकीचे सगळे पण आहेत, पण महाभूत आधिक्य जल आहे. रस हा आप्य सौम्यामुळे सौम्य स्वरूपाचा आहे. द्रवानुसारी असल्याने गती विशेषातमुळे सर्व शरीरभर पसरून तो अणु परमाणूंचा टवटवीतपणा आणण्याचे प्रीणनाचे कार्य करतो. हे रसधातूचे प्रमुख कार्य आहे, प्रीणन. आता आपण धातू प्रकार पाहूया. आता रसधातूचे 2 प्रकार, एक सांगितलेले पोषक आणि एक पोष्य. रसधातूचे प्रकार किंवा स्थिती आहे. स्थिती म्हणजे काय, आता मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. पोषण होईपर्यंतची जी अवस्था असते तो पोषक रस, म्हणजे जोपर्यंत पोषण होत नाही तोपर्यंत पोषक, समजलं. आणि जेव्हा पोषण होईल तेव्हा पोष्य. ओके, म्हणजे जोपर्यंत रसधातूचं पूर्ण पोषण होत नाही तोपर्यंत तो पोषक, आणि ज्यावेळेस पूर्ण रसधातू तयार होतो, पूर्ण एक चांगल्या प्रकारचा रसधातू तयार होतो, त्याला काय म्हणतात, पोष्य रसधातू. हे लक्षात ठेवा. परिणमन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आणि परीक्षेला हा जो चार्ट आहे, हा तुम्ही जर पाठ केला तर तुम्हाला एक्झामिनर आउट ऑफ मार्क देऊन टाकेल. रसधातू आला तर त्यात हा चार्ट नक्की काढा. आता आपण काय सांगितले, तर अगोदर रसधातू बनत नाही, त्याचं रसपोषक अंश बनतात. मग तो काय करतो, रसवस्त्रोतसावर काम करतो. रसवस्त्रोतसावर काय करतो, आणि रसाग्नी हा धात्वाग्नीपैकी, सप्तधात्वाग्नीपैकी एक आहे. रसाग्नी आणि रसवस्त्रोतसाचं काम काय, म्हणजे रसपोषक अंशाचं काम आहे रसवस्त्रोतसावर काम करणं, रसाग्नीवर काम करणं. आता रसाग्नीपासून आणि रसपोषक अंशापासून पहिले तयार होते स्थायी आणि पोष्यरस, उपधातू, स्तन्य आणि रज. स्थायी म्हणजे टिकणारा, पोष्यरस. पोष्य म्हणजे काय, ज्याचं पोषण पूर्ण झालेलं आहे. आणि उपधातू म्हणजे आता आपला जो धातू आहे त्याच्यापासूनच काहीतरी उपधातू बनतात, त्याच्यापासूनच काहीतरी त्यांच्या गोष्टींनी उपधातू बनतात, त्यांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशननी उपधातू बनतात. त्याचे उपधातू कोणते येतं, स्तन्य आणि रज. आता मी म्हटल्याप्रमाणे आपण याला नाव काय दिलं तर रसात्मक ओज, किंवा हा रसात्मक ओज, कारण की हा पुढे जाऊन रक्ताचा पोषक अंशसुद्धा बनवतो, कळलं. त्यामुळे याला रसात्मक ओजसुद्धा म्हणतात. आता रसधातूचे मल काय, स्थूल मल आहे कफ आणि सूक्ष्म मल आहे क्लेद. प्रत्येक धातूचा सूक्ष्ममल हा क्लेदच आहे, पण प्रत्येक धातूचा स्थूलमल हा बदलत चालतो. आपण पुढल्या धातूत येणारे रक्तधातू त्याचा मल पाहणार आहोत, त्याच्या पुढल्या मांस धातूचं पाहणार आहोत. अशा प्रकारे याचं परिणमन घडून येतं. आता आपण पाहूया रसधातूचं परिणमन काल. म्हणजे आता रसधातू आपण आता आहार सेवन केलं, त्याच्यानंतर रसधातू किती काळानंतर बनायला सुरुवात होतो, तर यालाच आपण काय म्हणतो, धातूंचं परिणमन काळ. आता काय सांगितलेलं श्लोकात, रसः किल एक अहेन एव संपद्यते, म्हणजे काय सांगितलेलं आहे, काही अभ्यासांच्या मते शब्दातून केवळ दिवस, केवळ रात्र असा अर्थ करावा, परंतु या ठिकाणी 12 तासानंतर पोषक अंश व 24 तासानंतर स्थायी पोष्य धातू असा तयार होतो. काय सांगितलेलं आहे, एक म्हणजे एक अहोरात्र, दिवस रात्र, 24 तास एक दिवस. काहींच्या मध्ये काय सांगितलं, 12 तासानंतर पोषक अंश बनतात आणि 24 तासानंतर स्थायी व पोष्य रस धातू बनतो. सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवणे की 24 तास किंवा एक दिवस हा रसधातूचा परिणमन काळ आहे, हे लक्षात ठेवायचं. आता आपण एकदम महत्त्वाच्या पॉईंट्सकडे जात आहेत. रसधातूचे गुण. रसधातूचे गुण काय, फर्स्ट तर आहे द्रवता, आणि हा टॉपिक SAQसाठी 5 मार्कासाठी युनिव्हर्सिटीला विचारतात. गुण झालं, कार्य झालं. आता फर्स्ट आहे द्रवता. तो ऑब्वियसली तो लिक्विड आहे, म्हणून काय सांगितलेलं आहे, द्रवता हा महत्त्वाचा गुण आहे. जलमहाप्रधान धातू असल्याने हा गुण आलेला आहे. द्रवानुसारी असल्याने गती हे कार्य घडून येते, आणि ज्यामुळे तो शरीरातील अणुरेणूंपर्यंत पोषकांश पुरवण्याचे कार्य करतो. द्रव अनुसारी म्हणजे तो द्रव आहे, तो सगळ्या शरीरात फिरत राहणार, सतत फिरत राहणार. आता कफाप्रमाणेच गुण. आता रसधातू आपण पाहिला होता, सौम्य धातू आहे, म्हणून कफाप्रमाणेच रसो अपि श्लेष्मवत, म्हणजे रस हा कफाप्रमाणे आहे. कफाचे काय गुणधर्म येतात, स्निग्ध, शीत, गुरुमंद, मृत्न, सांद्र, स्थिर कफ. मग काय सांगितलेलं, स्निग्ध, शीत, गुरुमंद, श्लग्न, सांद्र, मृदू हे कफाचे सर्व गुण रसामध्ये दिसून येतात. कफ हा रसच आहे, किंवा रस हा कफच आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण.
लक्षात ठेवण्याकरता. आता पुढले आपण गुण पाहूया. आता पुढले गुण आहे गुरु. म्हणजे रसधातूत आपल्या शरीराची बृहण करण्याची ताकद असते. आपल्या रसधातूत आपल्या शरीराचं बृहण करण्याची ताकद असते. सर्व धातूंच्या पोषकांशाचे वहन पुरवठा करून शरीराच्या वृद्धीस व वर्धनास उपयोगी पडणार. श्लक्ष्ण आणि त्याचा पुढला गुण आहे श्लक्ष्ण आणि पिश्चिल. हा गुळगुळीतपणा आहे, चिकटपणा आहे. मुख्यतः स्पर्शगम्य असले तरी शरीरातील अणुपरमाणूंचे संधान जोडण्याचे कार्य घडून येते. त्याच्यानंतर काही वर्ण श्वेत. दर्शन परीक्षेने अनुमान व प्रमाणाने रसातील श्वेतवर्ण स्पष्ट होतो. कळलं? आता आपण पाहूया पुढला पॉईंट. आता आपण पाहूया रसधातूचे प्रमाण. हा पॉईंट MCQला नक्की विचारतात. रसधातूचे प्रमाण हा पॉईंट MCQला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQला नक्की विचारतात. त्याच्यामुळे हा लक्षात ठेवायचा आणि सोपं पण आहे. प्रत्येक धातूचे प्रमाण हे MCQला विचारतातच. आता रसधातूचे प्रमाण काय सांगितले? 9 अंजली. 9 अंजली. अंजली म्हणजे आता बघा, रस आप्य द्रव धातू असल्याने त्याचे अंजली प्रमाण सांगितलेले आहे. आहारपासून उत्पन्न आद्य किंवा प्रथम रसधातूचे 9 अंजली प्रमाण सांगितलेले आहे. ज्या व्यक्तीचे रसधातूचे प्रमाण जाणून घ्यायचे त्या व्यक्तीची स्वतःची ओंजळ, अंजली म्हणजे ओंजळ गृहीत द्यावी. आपण काय करतो? आप्तोपदेशाने, पदार्थ विज्ञानामध्ये आपलं होईलच जातं. आप्तोपदेशाने तर्काद्वारे अनुमानगम्य प्रमाणाने सिद्ध करतो. एका माणसाचं एक ओंजळी करायची, त्याच्यात त्या ओंजळीत जेवढा रसधातू बसेल तो 9 अंजलीच बसणार. हा म्हणजे प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं राहतं. आता रसधातूची उत्पत्ती आणि क्षय प्रतिक्षण चालू असतो. म्हणून सुश्रुत म्हणतो, दोष धातू मला नाम तू परिणाम म्हणून देते. म्हणजे रसधातूचं विक्षेपण कार्य, रसधातूचं कमी जास्त प्रमाण हे सतत चालू असतं. त्याचं तयार होण्याचं प्रमाण चालू असतं. त्याच्यामुळे आपल्याला दोष धातू मलांचा परिणाम म्हणजे 100% सांगता येत नाही असे सुश्रुताचार्य म्हणतात. पण 9 अंजली हे प्रमाण रसधातूचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं. हे MCQला युनिव्हर्सिटीला विचारतात. आपण रसधातूचे कार्य पाहणार आहोत. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे कार्य युनिव्हर्सिटी एक्झामला 5 मार्कासाठी SEQ म्हणून विचारतातच. तर आता काय पाहूया आपण. फर्स्ट त्याचं कार्य आहे ध्रुव. धारयती. ध्रुवधारयती या धातूपासून तयार. धारयती म्हणजे धारण करणे, आयुष्य टिकवून ठेवणे, शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा यांचा संयोग दीर्घकाळ टिकवून ठेवणे हे अन्य धातूंप्रमाणेच रसधातूचेही सर्वसाधारण कार्य आहे. रचनात्मक स्वरूप शरीराचे धारण व शरीराच्या क्रियांचे संतुलन हा धारण या शब्दाचा अर्थ होतो. म्हणजे आपले शरीर टिकवून ठेवणं, आपल्या शरीरात प्राण ठेवणं, आपलं शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा यांचा संयोग ठेवणं. म्हणून याला आपण काय म्हणतो? धारण किंवा धारयती. ते श्रेष्ठ किंवा विशिष्ट कर्म म्हणजे प्रीणन. मी मागं सांगितलं होतं, आपल्या शरीराचं तर्पण करणं, आपल्या शरीराला टवटवीत ठेवणं हे रसाचे श्रेष्ठ कार्य, विशिष्ट कर्म म्हणून त्याला काय म्हणतो? प्रीणन. प्रीणनम जीवनम लेपः स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूनाम श्रेष्ठ कर्म कर्मात्मभूतम. हा श्लोक प्रत्येक धातूच्या कार्यामध्ये फर्स्टली टाकायचा. कधीही प्रश्न येऊ, ह्या धातूचं कार्य लिहा, प्रीणनम जीवनम लेपः हा श्लोक त्यामध्ये टाकायचा. आणि आता काय सांगितलं आपण? प्रीणन हे रसधातूचं, जीवन हे रक्तधातूचं, लेपन हे मांसधातूचं, स्नेह हे मेदधातूचं, धारण हे अस्थिधातूचं, असं कार्य प्रत्येक धातूचं या श्लोकात एक्सप्लेन केलेलं आहे. प्रीणन म्हणजे अप्यायन, ओलावा देणे, शरीराला उदक धातूचा द्रवांश पुरवठा करणे. प्रीणनामुळे शरीर व मनास अंतर्बाह्य तत्काळ तरतरीतपणा प्राप्त होतो. उन्हाळ्यातील कोमेजलेले वृक्ष पावसाळ्यातली श्रावणधारांनी उमलतात, म्हणून ते प्रीणन असं याचं सांगितलेलं आहे. प्रीणन हे कार्य रसधातूचं आलेलं आहे. आता आपण पुढलं कार्य पाहूया.